चंदनाचा ऍक्सिडेंट झाल्यापासून बाबूरावांकडे सहानुभूती वळली आहे सगळ्यांची। आपण असं लग्न मोडलं तर लिंबूवाडीतली लोक शेण घालतील आपल्या तोंडात, बहिष्कार टाकतील आपल्यावर, आपल्या दुकानामधून कोणीही वाण सामान नेणार नाही। शिवाय प्राचीच्या लग्नात 1760 विघ्न येतील ते वेगळंच। पाण्यात राहून माशाशी वैर करता येत नाही कांता। त्या पांगळ्या पुरीचं आयुष्यभर ओझं वाट राहायचं का हो आपण? तू काही काळजी करू नकोस। हे बघ, ती पायानी पांगळी झाली आहे, तिचे हात तर शाबूत आहेत ना। शिवाय ब्युटी पार्लरचा कोर्स केलेली मुलगी आहे चंदना म्हणजे। घरातल्या घरात काम करून चांगले पैसे कमवेल। लग्नाचा सीझन येतोय आता। ऐक, हा सौदा फायद्याचा आहे। मी काय म्हणतोय ते पटेल तुला, जरा शांतपणे विचार कर। कधी कोणाला दुखवलं नाही तिने या लिंबूवाडीत, कधी कोणाची एवढी तक्रार एवढ्यापासून बघते ना। देवा परमेश्वर, अरे शिक्षा द्यायची होती तर मला नाही का द्यायची? मी वाईट आहे, मी दुखवते सगळ्यांना। हिला दुखवलं, यांना पण दुखवलं, मला देणार आहे शिक्षा। तू रात्रभरात इकडेच राहणार आहेस तर म्हणलं झोप नाही आली तर तुला अभ्यास तरी करता येईल म्हणून पुस्तकं घेऊन आलो तुझी। अरे या गडबडीत अभ्यासाबद्दल पार विसरले होते मी। थँक्स। फारच मनावर घेतलं तो चंदनाच्या ऍक्सिडेंटचं। बरोबर आहे, तुमची होणारी सून आहे ना ती। सून माझं अडले खेटर तिला सून करून घ्यायला। अगं अशा पांगळ्या मुलीला मी माझी सून करून घेईन का? या कांता चोरगेचं नशीब इतकं फुटकं नाहीये अशा पांगळ्या मुलीला आपली सून करून घेईन। हरीश, खरंच थँक्स। अरे अरे तू चंदना आणि तिच्या फॅमिलीसाठी एवढं करतोयस। प्रसाद, सगळे आपलीच माणसं आहेत ना। पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर लग्नानंतर चंदना ताईला त्रास दिलास तर तुलाही ठोकायला कमी करणार नाही मी। आलोच मी। त्या कांता काकू आहेत ना, त्यांचं काही खरं नाही। म्हणजे काय? म्हणजे काल रात्री अगं अशा पांगळ्या मुलीला मी माझी सून करून घेईन का? या कांता चोरगेचं नशीब इतकं फुटकं नाहीये अशा पांगळ्या मुलीला आपली सून करून घेईन। त्या काकूंनी असं काही करायचं नुसतं विचार जरी केला ना तरी त्यांचे दोन्ही पाय तोडून लगेच हॉस्पिटलची रवानगी करीन मी त्यांची। वृंदा, काय बोलतेस हे? असं बोलतात मोठ्यांच्या बद्दल? बाबा, तुम्हाला माहित नाहीये ती चेतकीन तिथे आपल्या मागे काय काय कारस्थान रचते। काय कशी आहे माझी लेक चंदना? अहो पण तुम्ही इथे म्हणजे ऑफिसला नाही जाणार का? नाही, निघालो होतो आता मी। अहो मग जा लवकर, डबा बनवून तयार असतील, मंगलाताई वाट बघत असतील। निघा तुम्ही, काळजी करू नका, मी आहे ना। बर बर, लक्ष ठेव जरा। हो। किती साधा आणि सरळ माणूस आहे हा, फार खचलाय पोरीच्या दुखण्याने। आता ह्यांना सांगू चाळीत काय बोलत होते ते? चाळीत म्हणत होते चंदना झाली आता लोळी पांगळी, घरी बसणार आता ती, कुठे तिच्या नादाला लागताय, प्रसादचं दुसरं लग्न करून द्या। काय बोलायचं सांगू बापाला तुझ्या? काय होईल? काही माणसं असतातच ग विघ्न संतोषी, लक्ष द्यायचं नसतं त्यांच्याकडे, कान भरायला जातात, आपण नाही लक्ष द्यायचं, फाटक्यात पाय घालायची सवयच असते। कुठे रूम कुठे? तिकडे। बरं मी गेलं तर डॉक्टर वगैरे ओरडणार नाहीत ना? नाही नाही, मी जाते, लक्षात ठेव, ऐकून। बघितलं, ह्या नक्कीच सुमित्रा काकूंबद्दल बोलत असणार। नशीब त्यांचं ऐकून कांता काकूंनी लग्न मोडायचा तरी डिसिजन नाही घेतला। नक्कीच काहीतरी गडबड आहे, कारण काल ही बाई काहीतरी वेगळं बोलत होती आणि आता काहीतरी वेगळं बोलतीये। ती चंदनाकडे जाऊन काही वेडवाकडं बोलणार नाही ना?